नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. केक म्हणलं की मुलांना फार आवडतो. तोही आज आपण करत आहोत रव्याचा केक. बटर पेपरचा वापर न करता सर्व साहित्य घरातलं हाताखालचं असणार आहे. एकदा कोणी हा केक खालात ना, तुम्हाला पुन्हा करायला सांगतील एवढी मात्र मी गॅरंटी देऊन सांगते. चला मग हा केक कसा करायचा आहे वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक इथं मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये घेतलेलं आहे पाऊण कप इतकं घट्ट दही. आंबट नाही बरं का. दही जर आंबट असेल का नाही तर अर्धा कप घ्या. त्याचबरोबर अर्धा कप इतकी साखर, पाव कप इतकं तेल घातलेलं आहे. तेलाच्या ऐवजी ना तुम्ही तूप वापरू शकता. आता हे सर्व ना मिक्सरने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दही, साखर, त्याचबरोबर तेल हे एकजीव झालं पाहिजे का नाही म्हणून. कर जरा इथं कमी वापरायची बरं का, कारण आपण गुलाबजाम चवीचा केक करणार आहोत. पुढे आपण पाक करणार आहोत, तो देखील गोड आहे का नाही, म्हणून आता जरा साखर कमी घालायची. आता इथं घेतलेलं आहे घट्ट तापवून थंड केलेलं दूध. ते म्हणजे अर्धा कप इतकं घेतलं. ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून ना चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा. तर रवा इथे बारीक घेतलेला आहे. अगदी मोठा रवा तुमच्याकडे असेल तो एकदा मिक्सरला फिरून घ्या, मग तो इथं वापरला तर चालेल. बरोबर 1 कप इतका, आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतका हा रवा घेतला आहे. रवा संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा, आणि चांगलं हे फेटून घेऊया. ह्याच्यामध्ये ना जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नये बघा. त्यामुळे ना चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे मिक्सरच्या मदतीने. रवा केकच आपण करत आहोत, पण गुलाबजाम चवीचा करत आहोत बघा. मग गुलाबजाम चवीची चव यावी ह्याच्यासाठी इथं घालत आहे ते म्हणजे पाव कप इतकी दूध पावडर, आणि चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे. दूध पावडर बघा सहजपणे किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाते. अगदी 10 रुपयाला 1 पॅकेट असतं. ते 1 पॅकेट वापरलात तरीसुद्धा चालेल. बघा अगदी चांगल्या प्रकारे स्मूथ हे फेटून झाले बघा. वरून मी दूध पाणी बिलकुलसुद्धा वापरलेलं नाही. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. एक 10 मिनटं तरी भिजत ठेवायचं, म्हणजे ना रवा जो आपला आहे तो चांगल्या प्रकारे फुलला जाईल बघा. आता हा जो रवा केक करत आहे तो मी इथे वाट्यांमध्ये करत आहे. त्याच्यामुळे ना 4 इतक्या एकसारख्या वाट्या घेतल्यात बघा, आणि त्याला इथं तेल लावून घेते. अगदी तुम्ही तूप लावूनसुद्धा घेऊ शकता, किंवा अगदी एक मोठं भांडं घेतलात तरीसुद्धा चालेल. पण वाटीमध्ये केक केल्यामुळे दिसायला छान दिसतं का नाही, म्हणून आज इथे वाटीमध्ये केक करत आहे. आता बघा आज आपण बटर पेपर वापरणार नाही, तर इथं सुकं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, आणि ते जरा सगळीकडे असं ना पसरून घ्यायचं, म्हणजे केक आपला सहजपणे बाहेर निघतो, तळाशी चिटकून बसत नाही. आणि जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते पुन्हा वाटी खाली आपटून घ्यायचे, दाबायचे, म्हणजे ते पूर्ण एक्स्ट्राचं जे पीठ आहे का नाही ते निघलं जातं बघा. आता सर्व वाट्या ना अशा करून घेतल्यात. आता जरा हे बाजूला ठेवूयात. ही तयारी मात्र अगोदरच करून ठेवायची आहे बरं का. आता ज्याच्यामध्ये केक बेक करायचं आहे ते म्हणजे इथं घेतलेलं आहे कढई, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे स्टँड, आणि एक ताट ठेवलं आहे. काय झालं माहिती आहे का, हे जे ताट किंवा जी डिश ठेवली ना ती फारच खाली गेली बघा. त्याच्यामुळे का नाही जे स्टँड आहे ते मी परत सरळ ठेवलं, उंचावर येईल, आणि वर डिश ठेवले, आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे, बारीक गॅस करून 10 मिनटं गरम होण्यासाठी. तोपर्यंत बघा रवा ना आपला चांगल्या प्रकारे भिजला आहे. इथं 10 मिनटानंतर मी पाहत आहे, घट्ट झाला आहे, फुलून वर आलेला आहे बघू शकता इथे. अगदी 10 ते 15 मिनटं तुम्हाला भिजत ठेवायचं आहे. आता इथं घालत आहे थोडे ड्रायफ्रूट, ते म्हणजे काजू, बदाम, पिस्ता ह्याचे काप. गुलाबजामचा चवीचा केक करत आहे, त्याच्यामुळे अर्धा चमच इतकी वेलची पावडर आणि चिमूटभर इतकं मीठ घातलं आहे बघा. कुठल्याही गोळ्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते बघा. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. आता हा आपला केक चांगला फुलावा, चांगला जाळीदार व्हावा ह्याच्यासाठी वापरत आहे इथे ते म्हणजे अर्धा चमच इतका बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा. ह्याच्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. चवीमध्ये मात्र ना फरक पडतो, त्याच्यामुळे बेकिंग पावडर आणि सोडा आपल्या घरामध्ये असतो तो वापरायचा. वर थोडंसं दूध घातलं म्हणजे हे चांगल्या प्रकारे फेटलं जाईल ना म्हणून. हे मिश्रण जसं केकसाठी हवं अगदी तसं आहे बघा. तुमचं जर घट्ट असेल तर थोडंसं दूध घालून फेटू शकता बघा. अगदी किती हलकं फुलकं हे मिश्रण झालं बघा, आपलं केकचं बॅटर झालेलं आहे. आता जरासुद्धा वेळ वाया घालवायचा नाही, अगदी जास्तसुद्धा फेटत बसायचं नाही. बेकिंग सोडा बेकिंग पावडर अगदी मिसळून झालं की लगेच आता आपल्याला ना हे बेक करायला घ्यायचं आहे. तर इथं 4 वाट्या अगोदरच आपण तयारी करून ठेवले, तर फटाफट त्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं. अगदी वाटी भरून घालायचं नाही बरं का, अर्धी अर्धी वाटी घालायचं, कारण आपला हा केक फुलून वर येतो का नाही म्हणून. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातला आहे, तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत लगेच बेक करायला केक घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून मिश्रण फेटून बाजूला ठेवाल, आणि मग वाट्यांची तयारी कराल किंवा गॅसवरती मग कढई गरम करायला ठेवाल, असं करायचं नाही. नाहीतर मग तुमचा केक फुलला जाणार नाही बघा. ही सर्वात महत्त्वाची टिप्स. वाट्या 4ही अर्ध्या अर्ध्या भरून झाल्या तरीसुद्धा आपलं हे केकचं मिश्रण उरलेलं आहे बघा. त्याच्यामुळे इथं केक टीन घेतला आहे, त्यालासुद्धा ना तेल लावून घेतलं आहे, आणि सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून ना असं घेतलं होतं बघा. तर उरलेलं सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये घालून थोडं टॅप करून घेतलं, आणि वरून थोडेसे इथं ड्रायफ्रूटचे काप घालत आहेत बघा. ते म्हणजे आपले काजू, पिस्ता, बदाम ह्याचे काप घालून थोडं टॅप करून घेतलं.
आता गॅसवरती बघा अगोदर कढई गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये डिश होती ना, त्याच्यामध्ये ह्या फटाफट आपल्याला ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि लगेच आपण झाकण ठेवूयात, कारण ह्याच्यातली वाफ निघून जाईल का नाही म्हणून. इथं मी हे झाकण ठेवते ते वाट्यांच्या बरोबर सपाट येत होतं, त्याच्यामुळे उंचावर असं झाकण मोठं ठेवलं बघा. आणि बाजूला बघा टोपसुद्धा मी गरम व्हायला ठेवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा स्टँड आहे. हा केक टीन ठेवायचा आणि वर झाकण ठेवूयात. दोन्ही बाजूला गॅस बारीक ठेवला आहे बघा. आणि बरोबर इथं ना मी हा वाटीतला केक 20 मिनिटानंतर पाहिला, पण मध्ये ओलसर दिसत होता म्हणून झाकण ठेवलेलं आहे. आणि बघा जो आपला केक टीनमधला केक होता ना तो पाहत आहे. सुरी घालून बघितली तर क्लीन स्वच्छ आली. शिवाय ह्याच्या कडासुद्धा बघा छान लालसर झाल्यात. लगेच गॅस बंद करायचा, खाली काढून थंड व्हायला ठेवूयात. तोपर्यंत इथं गॅसवरती कढई ठेवले, कारण आपण साखरेचा पाक करणार आहोत. पाऊण कप इतकी साखर घेतले आणि अर्धा कप इतकं पाणी घातलं. आता गॅस चालू केलेला आहे आणि आपण ना हा पाक करून घेऊयात. अगदी जास्त एक तारी वगैरे पाक करायचं नाही, फक्त आपण हलका गुलाबजामसाठी कसा पाक करतो चिकट, तसा पाक करून घ्यायचा आहे. रंग छान यावा म्हणून थोडेसे इथं केशरचे धागे घातलेत. अगदी नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल, घालावं असं काही नाही. अगदी तुमचा 4थ्या ते 5व्या मिनिटाला पाक तयार करून होतो बघा, कारण पाक काही जास्त नाही आपला इथं थोडाच आहे, त्याच्यामुळे लगेच येतो. गॅस हा फास्ट ठेवलेला आहे बघा. केशरचा रंग चांगल्या प्रकारे उतरायला लागला आहे, मस्त हलका पिवळसर असा रंग आला आहे. आता बघा इथं उलटणावरती पाक घेतला ना, शेवटी बघा थोडीसं हलकं चिकट, तुटत नाही असं वाटतो पाक. शिवाय दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचा आणि चिकट चिकट असं जाणवतं, बघू शकता इथे. मग लगेच इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हा पाक आहे ना हलका थंड करून घ्यायचा आहे, खाली ठेवूयात. आता इथं बरोबर मी 30 मिनिटानंतर पाहत आहे. बघा कडेला तुम्हाला इथं वाट्या छान लालसर झालेल्या दिसत असेल, म्हणजेच केक तयार झाला आहे समजायचा. शिवाय मध्यभागी अशी सुरी घालून बघू शकता, साप येते, म्हणजेच की आपला हा वाटीतला केकसुद्धा तयार झाला आहे समजायचं. गॅस बंद करून ह्या वाट्या आपण खाली काढून घेऊयात. पण जो केक टीनमध्ये केक केला का नाही तो 25 मिनिटामध्ये झाला, पण वाटी केकला जरा वेळ लागला. कारण वाटी केकसाठी ना खाल्लं जे कढई होती ती जाड बुडायची होती, ती शिवाय स्टँड, त्याच्यावरती ताट आणि मग वाट्या होत्या, त्याच्यामुळे जरा बेक व्हायला वेळ लागला. पण केक टीनमधला खाल्ला टोप पातळ होता, शिवाय केक टीनसुद्धा आपला पातळ असतो, त्याच्यामुळे हा लवकर केक बेक झाला. आता बघा ह्या केक टीनमधला थंड झाल्यानंतर केक बाहेर काढला. खालून बघा रंग किती तांबूस छान आला आहे. अगदी सहजपणे केक मोकळा झाला आहे बघा, निघालेला आहे. आता तुम्ही कटिंग करून खाऊ शकता असाच. पण मी हा केक ना तुम्हाला बाहेर काढण्यासाठी दाखवला आणि पुन्हा केक टीनमध्ये ठेवून ना हे जे छान प्रकारे पीसेस म्हणजेच कापून घेतला आणि वरून आपण तयार केलेला जो पाक होता तो घालून घ्यायचा आहे. आणि बघा पाक का नाही कापून घेतल्यानंतर घालायचा, म्हणजे आतपर्यंत जो आहे का नाही तो हलका गरम असावा बघा, म्हणजे आतपर्यंत जातो, थंड नसावा. आणि बघा केक बाहेर काढून तुम्हाला दाखवत आहे, बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं का हो. एक नंबर जबरदस्त असा केक होतो बरं का. चव मात्र सांगायला गेलं तर सेम टू सेम गुलाबजाम चवीचा हा केक बनतो. अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकता आहाच म्हणतील इतका जबरदस्त चवीला होतो. आता तुम्हाला इथं बघा मी पीसेस देखील करून झालेले आहेत. अगदी तुम्ही हा विक्रीसाठी सुद्धा केक करू शकता, इतका छान परफेक्ट होतो. फक्त इथं सांगितलेलं प्रमाण जे आहे ना ते योग्य ते वापरा, म्हणजे तुमचा केक बिलकुल बिघडणार नाही बघा. आता जो वाटीतला केक होता तो थंड झाला आहे. थंड झाल्यानंतरच केक बाहेर काढायचा, म्हणजे तो तुटला जात नाही, सहजपणे बाहेर निघतो. वाव, बघा खालून किती रंग सुरेख आला आहे. शिवाय जाळी बघा, तुम्हाला पाहूनच समजत असेल. आता हा केक मी वाटीतनं काढून तुम्हाला दाखवत आहे. अगदी तुम्ही वाटीमध्येच पाक घालून खायला देऊ शकता, अगदी छान लागतो. म्हणजे वाटीमध्येच करा आणि वाटीमध्येच खावा. तर इथं तर मी बाहेर सर्व केक हा काढून घेतला आहे बघा. अगदी बटर पेपरचा वापर नाही, जे काही साहित्य वापरलं ते घरात असणारं वापरलेलं आहे. एकदा हा केक ना थोड्या प्रमाणामध्ये करून बघा, तुम्ही मला थँक्स म्हटल्याशिवाय राहणार नाही, इतका छान होतो बरं का. शिवाय बघा इथं एका डिशमध्ये सर्व हे ना आपले वाटी केक काढून घेतलेत आणि आपला हा गुणगुणा मस्त हलका गरम असलेला पाक ह्याच्यावरती घालून घेऊयात. पाक गरम असेल तर मस्त आतपर्यंत केक हा आपला पाक शोषून घेतो, मग गुलाबजाम चवीचा आपला केक होतो. नसेल पाक घालायचं तुम्हाला सांगितलेलंच आहे, नाही पाक घालून तसा देखील केक खाल्ला तरी छान लागतो. आणि रवा केक मार्केटमध्ये खूप महाग आहे बरं का, जवळजवळ 150 ते 200 रुपयाला पाव किलो, इतका महाग आहे. पण घरच्या घरी बघा अगदी 50 रुपयामध्ये तुमचा हा केक बनून तयार होतो. घरी केक केल्यामुळे आपण स्वच्छतेची काळजी घेऊन करतो, शिवाय मनसोक्त खायला मिळतं आणि इतका परफेक्ट केक जमल्यानंतर समाधानसुद्धा वाटतं. सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ जरासुद्धा आवडला असता पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नेहमी तुमच्यासाठी साधे सोपे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.